देवाच्या द्वारात क्षणभर उभे राहिले तरी आपल्याला चारही मुक्ती प्राप्त होतात. परंतु आपण ज्या अर्थाने क्षणभर घेतो तो क्षण इकडे अपेक्षित नाही. आपण ज्याला व्यवहारामध्ये म्हणतो क्षण, तो क्षण माऊलींना अभिप्रेत नाही आहे. त्या क्षणाचा विचार केला असता आपल्याला लक्षात आलं की क्षण याचा अर्थ या ठिकाणी आपलं जे आयुष्य आहे अनंत काळाच्या दृष्टीने पाहिलं तर ते क्षणभरच आहे. काळ अनंत आहे, त्याला अंत नाही. आणि अशा अनंत काळाच्या दृष्टीने आपण विचार केला तर आपलं आयुष्य क्षणभरच आहे. आणि म्हणून क्षणभर याचा अर्थ आयुष्यभर. एके ठिकाणी तुकाराम महाराज देखील म्हणतात की आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर महत्त्वाचं काम कोणतं केलं पाहिजे, तर ते सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. माणसाने क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला हाच विचार केला पाहिजे. म्हणजे आयुष्यभर हाच विचार केला पाहिजे की माझं शरीर तर आहे ते नाशवान आहे, नाशिवंत देह जाणार सकळ. माझा देह नाशिवंत आहे, सकळ जे आहे ते नाशिवंत आहे, ते सर्व जाणार आहे. आणि जन्माला आलो आपण त्याच वेळेला आपल्याला मृत्यू बरोबर घेऊन आलेलो आहे. आणि एक एक दिवस आपल्या आयुष्याला जातो म्हणजे आयुष्य म्हणजे मृत्यू वाढ बघतो आहे. आयुष्य खातो काळ, आपलं आयुष्य काळ खातो आहे, एक एक दिवसाने कमी करतो आहे. आणि म्हणून आपल्याला सावधानतेचा इशारा दिला तुकाराम महाराजांनी की तू अजूनही सावधान हो. आता तरी ह्याची पुढे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. अजून एक ठिकाण म्हटलेला आहे त्यांनी, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सावधान व्हा, सावध व्हा. मनुष्यजन्म मिळालेला आहे, पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही. आपण सावधान तर होत नाही, उलट बेसावध राहतो. आयुष्यभर आपण विचार करायचा की माझा उद्धार कशामध्ये आहे, माझ्या जन्मात सार्थ कशामध्ये आहे, मला मोक्ष पाहिजे तर मोक्ष कसा मिळणार आहे. माऊलीने सांगितलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आयुष्यभर आपण नामस्मरण केलं पाहिजे. क्षणभर जरी आपण देवाच्या द्वारे उभे राहिलो म्हणजे आयुष्यभर आपण नामस्मरण केलं तर आपल्याला मोक्षप्राप्ती निश्चित आहे. पण हे नामस्मरण आपलं सतत घडलं पाहिजे, एकदा दोनदा नाही, तीनदा नाही, सतत घडलं पाहिजे. प्रत्येक क्रियेमध्ये आपलं भगवंताचं नाम आपल्या मुखातून आलं पाहिजे. प्रत्येक क्रिया कोणती असू दे. जसा हरिपाठ माऊलींचा आहे तसा नाथ महाराजांचा सुद्धा आहे. आणि त्यामध्ये एकनाथ महाराज अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि स्पष्ट भाषेमध्ये सांगतात की आपल्या मुखातून प्रत्येक क्रियेला भगवंताचं नाव आलं पाहिजे, हरीचं नाव आलं पाहिजे. अतिशय सोपा अभंग आहे. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागा अंती हरी बोला. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. हरी बोला जनी,
हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. सर्व क्रिया करताना आपण जर हरीचं नाव घेतलं तर मग आपल्याला मोक्षप्राप्ती का होणार नाही. इथे एक अतिशय गमतीदार सांगितलेलं आहे. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. भांडताना देखील आपण बोलायचं हरी. ज्यावेळेला आपल्याला राग येतो, भांडण होतं, आपण भांडणाच्या वेळेला देखील हरी बोलायचं. मग भांडण राहणारच नाही, कारण हरी बोलण्यामध्ये एवढं प्रेम आहे. देता घेता हरी बोला म्हणजे प्रेम द्या, प्रेम घ्या. आणि अशा रीतीने आपल्या मुखाने हरीचं नामस्मरण, हरीचं नाम सतत यायला पाहिजे. आणि जर माऊली सांगतात तुम्ही हरीचे नाम मुखाने अखंड हरिहरी म्हणत जाल तर एवढ्या अमर्याद पुण्याने युक्त व्हाल की पुण्याची गणनाच कोणालाही करता येणार नाही. अखंड नामस्मरण केलं तर त्यामुळे एवढं पुण्य आपल्याला प्राप्त होईल, अमर्याद पुण्य प्राप्त होईल की त्याची गणनाच कोणाला करता येणार नाही. दुसरी बाजू अशी आहे, त्यामुळे सर्व पापांचा नाश तर होईलच, परंतु पुण्यही पदरी पडेल. हरिनाम हेच परमपुण्यप्रद आहे, परमपुण्य प्राप्त करून देणारं साधन आहे. त्याशिवाय जेवढी साधने आहेत त्याने पुण्य मिळेल नाही असं नाही, पण अगणित पुण्य मिळणार नाही. अगणित शब्द पण माऊलींना अर्थाने थोडा कमी वाटतो. म्हणून माऊली आपल्याला प्रश्न विचारतात, पुण्याची गणना कोण करी? हरिनाम उच्चार केल्याने एवढं पुण्य प्राप्त होतं की त्या पुण्याची गणना कोणाला करता येणार आहे, असा प्रश्नच आपल्याला विचारलेला आहे. आणि काही प्रश्न असे असतात की त्याचे उत्तर त्या प्रश्नातच असते. पुण्याची गणना कोण करी याचं उत्तर काय? हरिनामाच्या उच्चाराने होणाऱ्या पुण्याची गणना त्रैलोक्यात कोणालाही करता येणार नाही. आणि हे पुण्यच आपल्याला मोक्ष प्राप्त करून देते. अशा रीतीने आपलं जे पुण्य संचय होतो त्यामुळेच आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. किती आकाशा एवढा आत्मविश्वास माऊलींच्या शब्दातून जाणवतो. खरोखर भक्तांचे कल्याण हेच भगवंताचे सुख आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हे या अभंगाचे ध्रुवपद आहे. आणि हेच हरिपाठातील सर्व अभंगाचे ध्रुवपद आहे. म्हणजे प्रत्येक अभंग झाल्यावर त्याचा पुन्हा उच्चार केला जातो. मग ध्रुवपद म्हणजे काय? काही लोक म्हणतात पालुपद. पालुपद नाही, तो वेगळा शब्द आहे, त्याचा अर्थही वेगळा आहे. ध्रुव म्हणजे निश्चित, ध्रुवचा अर्थ निश्चित. कोणत्याही अभंगाच्या ध्रुवपदाचे खास वैशिष्ट्य असतं. कोणाचाही अभंग घ्या, कोणत्याही संताला घ्या, आणि त्या अभंगाचं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे त्या अभंगातील विषयाचा मुख्य सिद्धांत त्या ध्रुवपदात असतो. अभंगातून त्या संतांना त्या अभंगाविषयी काय सांगायचं आहे, विषय कुठला आहे, तो विषय त्या ध्रुवपदामध्ये दिलेला असतो. आणि बाकीचे चरण म्हणजे त्या ओळी, बाकीची अभंगाची चरण म्हणजे त्या ओळी ध्रुवपदाभोवती फिरत असतात. आता अभंगाच्या ओळींना चरण म्हणतात हे आपल्याला माहीत आहे. कवितेमध्ये देखील त्याला चरण म्हटलेलं आहे. या ध्रुवपदातून माऊलींनी निश्चयपूर्वक केलेल्या नित्य हरिस्मरणाने दुर्लभ असा मोक्ष प्राप्त करून देणारे पुण्य प्राप्त होते.
असा सिद्धांत मांडला आहे. कोणता शास्त्र सिद्धांत मांडला आहे की नित्य हरिस्मरणानेच जो मोक्ष दुर्लभ आहे त्याने हरिनामाच्या उच्चाराने आपल्याला पुण्य प्राप्त होते आणि त्या पुण्याच्या प्राप्तीने आपल्याला मोक्ष देखील सहज प्राप्त होतो. आणि म्हणून एके ठिकाणी म्हटलेलं आहे, मुखी नाम हाती मोक्ष. तुम्ही भगवंताचे नाम मुखाने घ्या, तुमच्या हातात मोक्ष येईल. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. मुखाने नाम आपण घेतलं भगवंताचं तर आपल्याला मोक्ष लांब नाही, आपल्या जवळ आहे. या अभंगाच्या 3ऱ्या चरणातून माऊली सांगते, असोने संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. बाह्या नाही, बाह्या सदा. माऊली म्हणतात, हे साधका, मोक्ष प्राप्त करून देणाऱ्या पुण्याचा संचय करण्यासाठी तुला संसाराला सोडून कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. मोक्ष प्राप्त करायचा आपल्याला, पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे. मग संसाराला त्याग करायचा का? तर त्याची आवश्यकता नाही. तो संसारातच राहा, पण संसारातील कर्मे इंद्रियांनी करीत असताना तुझ्या जीवेने मात्र शीघ्रगतीने हरीच्या नामाचा उच्चार करीत जा. आपण संसारात राहून काय करायचे? आपली कर्म इंद्रियाद्वारा करायची आहेत, परंतु आपली जी जीव आहे त्या जीवेने म्हणजे आपल्या वाणीने आपण शीघ्रगतीने हरीच्या नामाचा उच्चार करत जायचं. असं केलं तर काय होईल? माऊली सांगतात, तुला 4 मुक्ती निश्चयाने मिळतील. 4 वेद आणि 6 शास्त्रे हात वर करून म्हणजेच खात्रीपूर्वक निश्चयपूर्वक सांगतात. माऊलींनी आपल्या बोलण्याला या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे की 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, ते देखील हीच गोष्ट सांगतात की हरीच्या नामाचा उच्चार करीत जा, तुला 4 मुक्ती निश्चयाने मिळतील. खरंच मोक्षप्राप्तीसाठी नामस्मरण हे किती सोपे, सहज, सुलभ साधन सांगितले आहे. त्यासाठी प्रपंचाचा, संसाराचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. प्रपंचामध्ये राहूनच आपल्याला मोक्षप्राप्ती करायची. ज्यांनी आपल्याला असा उपदेश केलेला आहे त्यांनी स्वतः संसारात राहून हरीच्या नामाने मोक्ष प्राप्त करून घेतलेला आहे आणि त्यांनी आपल्याला अनुभवाने सांगितलेला आहे. तुकाराम महाराज ते देखील आपल्याला एका अभंगात सांगतात. सुरुवातीला आपण पाहिलं होतं की हरिपाठाच्या शेवटी तुकारामाचा हा अभंग जो आहे त्याशिवाय हरिपाठ पूर्ण होत नाही, त्यातल्या ओळी आहेत. ते देखील सांगतात, नामस्मरण किती सोपं आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नामस्मरणाने काय होणार आहे? आपली अनेक जन्माची पापे, जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतील. जळतील म्हणजे नष्ट होतील. पण त्याकरता न लगती सायास जावे वनांतरा. आपल्याला संसार प्रपंच टाकून जायची आवश्यकता नाही वनामध्ये. घरी बसल्या बसल्या आपल्याला पुढे सांगतात, सुखे येतो घरा नारायण. मग आपण काय करायचं? ठाईचं बैसोनी करा एक चित्त. आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत त्या अवस्थेमध्ये एका ठिकाणी बसून एकचित्ताने आवडी अनंत आळवावा.
अत्यंत आवडीने, अत्यंत प्रेमाने, अत्यंत श्रद्धापूर्वक भगवंताच्या नामाचा उच्चार करायचा. एक शब्द अतिशय गोड आहे, आवडी अनंत आळवावा. भगवंताला आळवायचं, नाहीतर मोक्षप्राप्तीसाठी वनामध्ये गेला आहे, तपश्चर्येला बसलेला आहे, परंतु त्याच्या मनामध्ये जर संसार असेल, प्रपंचातल्या गोष्टी असतील, तर ते सर्व व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे आपल्याला माहीत आहे की लोण्याचा गोळा जो आहे तो टाकामध्येच टिकून राहतो, बाहेर काढला तर खराब होणार. तसं आपण प्रपंचामध्ये राहूनच हरीच्या नामाने आपला उद्धार करायचा. मोक्ष प्राप्त करायचा म्हणजे काय करायचं? आपला उद्धार करायचं. जन्ममृत्यूच्या चक्रातून आपल्याला सुटायचं. आपण आता पाहिलं, माऊली म्हणाले, वेदशास्त्र उभारी बाया सदा. वेद आणि शास्त्र देखील आपल्याला हात वर करून म्हणजे खात्रीपूर्वक सांगतात की हरीच्या नामानेच आपल्याला मोक्षप्राप्ती होणार. आणि ही गोष्ट पुन्हा एकदा माऊली अभंगाच्या शेवटच्या चरणातून दृष्टांताद्वारे पटवून देतात. मोक्ष प्राप्त होईल याच्यात काय नवल नाही हरीच्या नामाने, परंतु आपल्याला प्रत्यक्ष हरीच प्राप्त होईल. हरीचं नाम घेतल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष हरीच प्राप्त होईल. म्हणून सांगितलं शेवटच्या चरणामध्ये, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. अतिशय सोपा अर्थ आहे. माऊली म्हणतात, मी व्यासाच्या, महर्षी व्यास त्यांचा मागोवा घेऊन सांगतो. त्यांच्या पाऊल खुणाने मी चाललो. खुणा म्हणजे पाऊल खुणा. आणि मग त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिनामाचा उच्चार केल्याने काय होईल? द्वारकेचा राणा म्हणजे प्रत्यक्ष भगवान परमात्मा, द्वारकाधीश श्रीकृष्ण, वैभव संपन्न, ऐश्वर्य संपन्न द्वारका नगरी सोडून पांडवांच्या घरी येऊन राहतो. सोन्याने रत्नाने जडित असलेली द्वारका नगरी त्यावेळची. द्वारका आजही आहे, पण त्या स्वरूपात नाही आहे. अशी रत्नजडित हिऱ्या माणक्याने मढलेली द्वारका नगरी सोडून प्रत्यक्ष भगवान पांडवांच्या घरी येऊन राहतो. आणि नुसता राहत नाही, तर त्यांची सर्व प्रकारची कामे करतो. ही गोष्ट व्यास महर्षींनी विशेष रूपाने महाभारतात स्पष्ट केली आहे. महर्षी व्यास साधी व्यक्ती नाही. व्यासांचा अधिकार फार मोठा आहे. व्यास म्हणजे प्रत्यक्ष नारायणच, प्रत्यक्ष भगवंतच आहे. त्याशिवाय महाभारतासारखा ग्रंथ कोण बरे रचू शकेल? अशा व्यास महर्षींनी 18 पुराणे, स्मृतिसूत्रे वगैरे अनेक ग्रंथ लिहिले. आणि त्यामध्ये सर्वश्रेष्ठ असलेला, ज्याला आपण महाकाव्य म्हणतो, असा महाभारत हा सर्वश्रेष्ठ इतिहास लिहिला. या व्यासांनीच महाभारतामध्ये भगवंताचे निरंतर स्मरण करणाऱ्या पांडवांच्या घरी द्वारकाधीश भगवान सतत वास्तव्याला होते असं वर्णन केलेलं आहे. पांडव कोण आहेत? पांडव पण साधे नाहीत.
पांडवांचा अधिकार फार महान होता, फार थोर होते पांडव. ते श्रीकृष्णाचे एकनिष्ठ भक्त होते. द्वारकेचा राजा द्वारकेसारखी सुरम्य नगरी सोडून पांडवांच्या घरी राहत होता, त्यांची सेवा करत होता असं म्हटलं तरी चालेल. त्यांच्या घरी उष्टी काढीत असे, रथाचे घोडे धुत असे. आणि आपण प्रत्यक्ष पाहिलं देखील, अर्थात अभ्यास केला. या डोळ्यांनी नाही पाहिलं, पण आपण अभ्यास केला की अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवंताने स्वतः केलं. सारथी कोण असतो? जो रथामध्ये बसलेला मालक आहे त्याचा नोकर असतो. पण भगवंताने ते सारथ्यसुद्धा केलं. कमीपणा घेतला नाही स्वतःकडे, कमीपणा मानला नाही. अशी सर्व प्रकारची कामं केली. कारण काय? कारण पांडव भक्तिसंपन्न होते, स्वाभाविक दैवी संपत्तीच्या गुणांनी युक्त होते. भगवद्गीतेमध्ये आपला अभ्यास झालेला आहे. 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचे 26 गुण आपल्याला भगवंताने सांगितले होते. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती आणि पुढे आहेत. अशा सर्व दैवी संपत्तीच्या गुणांनी सर्व पांडव युक्त होते. अशा भाग्यशाली पांडवांचा भगवान श्रीकृष्ण अंकित झाला होता, त्यांचा दास झाला होता. मग यासाठी पांडवांनी काय बरे केले होते? केवळ आणि केवळ नामस्मरण. पांडव नामधारक होते. अर्जुनाच्या रोमारोमातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा ध्वनी निरंतर निघत होता. झोपेमध्ये देखील त्याच्या रोमारोमातून हेच भगवंताचं नाम बाहेर पडत होतं. आणि म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी नांदत होता. नुसता राहत नव्हता, नांदत होता. शब्दाचे चांगला वापरलेला आहे. नांदणे म्हणजे काय? व्यवहारामध्ये आपण म्हणतो, मुलीचं लग्न झालं की आपण म्हणतो की ती आता सासरी नांदायला गेली. पण समजा काही कारणाने परत आली भांडण होऊन, तर म्हणतो मुलगी सासरी नांदत नाही. म्हणजे काय? आता प्रेमाने राहत नाही. नांदण्याचा अर्थ काय? प्रेमाने राहणं. भगवंत पांडवांच्या घरी नांदत होता. पांडवांचं फक्त उदाहरण दिलेलं आहे माऊलींनी. त्यातून त्यांना काय सुचवायचं आहे? कोणीही नामधारक भक्त असला तरी परमात्मा सतत त्याच्या घरी नांदतो. मग कोणी असेल, पांडवांच्या जागी कोणी असला तरी जो नामधारक आहे त्याच्या घरी भगवान सतत नांदतो आणि आपल्या भक्तांची सर्व कामे करतो. असे आपल्याला अनेक भक्तांच्या चरित्रातून पाहायला मिळेल. जर आपण या संतांच्या चरित्राचा अभ्यास केला, थोडक्यात भगवंताचे भक्त आहेत त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येईल की भगवंत या नामधारक भक्तांच्या घरी स्वतः नांदतो, त्यांची सर्व कामं करतो. जनाबाईच्या घरी प्रत्यक्ष भगवान त्रैलोक्याचा राणा दळण दळायला मदत करत होता, तिची वेणी करत होता. हे तर काहीच नाही. संत चोखामेळा त्यांच्या पत्नीचे बाळंतपण स्वतः भगवंतानी केले. असं प्रत्येक भक्ताच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसेल की भगवंताने त्यांना त्यांच्या घरी राहून
कशा कशा रीतीने त्यांचं काम केलेलं आहे. आपल्याही घरी परमात्मा सदैव वास्तव्य करील यात शंकाच नाही, आणि आपली पण सेवा करील. मग आपण त्यासाठी काय केले पाहिजे तेच तर सांगितलं या अभंगामध्ये. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, बस एवढंच करायचं. पुढचा विचार आत्ता नाही करायचा. पुण्याची गणना होईल का नाही होईल तो भाग आत्ता नाही करायचा, तो विचार नाही करायचा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, एवढंच आपण करायचं. अतिशय सुंदर असा विषय आहे. एक एक शब्द म्हणजे एक एक मोतार काय रत्नार काय त्याचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. पुढचा अभंग आपण पुढच्या भागामध्ये सुरू करूया. पण हा जो अभंग आपण शिकलो 2 दिवसामध्ये त्याचं पुन्हा एकदा वाचन कर. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिओम.